आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारे माननीय चंद्रकांत अण्णा DYSP साहेब आहेत. त्यांना इतिहासाची फार मोठी आवड आहे. त्यांनी आल्याबरोबर सांगितलं होतं, महाराज मला इतिहास सांगा. मी म्हटलं वर्षश्राद्धाचं कीर्तन नाही म्हटले, तरी पण सांगा, आम्हाला ऐकायचं आहे. आता लक्ष देऊन ऐका, आता ऐका बरं का. फक्त या 5 मिनिटामध्ये तुमच्या मुखातून एक शब्दसुद्धा आला नाही पाहिजे, नाही तर जागेवर जे इटल होईल माझं. लक्ष देऊन ऐका आता, कारण मी 600 किलोमीटरहून आलो आहे, मी काय 10-20 किलोमीटर आलेलो नाही. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका आता. आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जातं. मायबाप, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी न ऐकलेला आणि आत्तापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुणी न सांगितलेला तुम्हाला अखंड भारताचा 2000 वर्षापूर्वीचा इतिहास फक्त 10 मिनिटामध्ये सांगतो. लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जातं. जम्बूद्वीप, हिमवर्ष, अजनाब वर्ष, आर्यव्रत, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया. आपल्या भारत देशामध्ये इसवी सन पूर्वमध्ये चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला, ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट. अशोक सम्राटाच्या नंतर इसवी सन पूर्व संपला आणि इसवी सन सुरू झालं. 100 मध्ये शक संवत्सर सुरू झालं. आपल्या हिंदू धर्माचं जे पंचांग असतं त्याच्यामध्ये शके लिहिलेलं असतं, ते 100 पासून सुरू झालं. इसवी सन आणि शके याच्यामध्ये 78 वर्षाचा फरक असतो. आपल्या भारतामध्ये 320 साली उज्जैनचा राजा भर्तृहरी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला. आपल्या भारतामध्ये 455 साली स्कंदगुप्त नावाचा राजा झाला. आपल्या भारतामध्ये 712 साली सगळ्यात पहिले मोठे परकीयांचे आक्रमण म्हणजे अरबांनी केलेले हे इसवी सन नंतरचे पहिले मोठे आक्रमण 712 साली झाले. आपल्या भारतामध्ये 846 साली चोल साम्राज्याला सुरुवात झाली आणि राजा राम राजा झाला. 936 साली आपल्या भारतामध्ये कनौजमधून भोज नावाचा राजा झाला. 1001 मध्ये आपल्या भारतामध्ये मोहम्मद गजनीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. याच मोहम्मद गजनीने 1025 मध्ये गुजरातवरती आक्रमण केले, सुरतवरती आक्रमण केले आणि इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वर्ण सोमनाथाचे मंदिर लुटण्यात आले. आपल्या भारतामध्ये अजमेरमधून 1177 साली सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला, ज्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखलं जात होतं. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये 1191 साली सगळ्यात मोठी लढाई झाली, ज्याला इतिहासामध्ये तराईची लढाई म्हणून ओळखण्यात येते. ज्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद गौरीला 17 वेळेस पराभूत केला आणि सोडून दिलं. परत 1192 साली याच दोघांमध्ये लढाई झाली, पण दुसऱ्या लढाईमध्ये मोहम्मद गौरीने कपट बुद्धीने सम्राट पृथ्वीराज यांना पकडून अफगाणिस्तानला नेलं आणि त्यांचे डोळे काढण्यात आले. भारताच्या इतिहासामध्ये 1236 साली दिल्लीच्या गादीवर प्रथम एक स्त्री बसली, जिचं नाव आहे रजिया सुलताना. 1275 साली वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला त्या संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म श्री क्षेत्र आपेगाव या ठिकाणी झाला. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये 1290 साली जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली. मध्ययुगीन इतिहास वाचत चला. जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि 1296 साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणीवर विवाह केला. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. दिनांक 20 जानेवारी 1303 साली यात अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवरती आक्रमण केले. त्यावेळेला राज्य करत होता राणा रतनसिंह. दुर्दैवाने राणा रतनसिंहाचा पराभव झाला आणि राणी पद्मिनीने अनेक दाशाबरोबर आत्मदहन केले. हा आपल्या भारताचा इतिहास आहे मायबाप. आपल्या भारतामध्ये 1351 साली दिल्लीच्या गादीवरती फिरोजशाह नावाचा राजा बसला. आपल्या भारतामध्ये 1459 साली गुरु नानक यांचा जन्म झाला. आपल्या भारतामध्ये 1498 साली प्रथमच एक पोर्तुगीज आला. आपल्या इतिहासकारांनी शिकवलं तो पोर्तुगीज वास्को डिगामा होता. पर्यटक होता, तीर्थयात्री होता, पण लक्ष देऊन ऐका, तो सगळ्यात मोठा भामटा चोर होता. कारण त्यांनी परत जाता वेळेस भारतातून 53 सोन्याने भरलेले जहाजं लुटून नेले. हा भारताचा इतिहास आहे. याच ठिकाणी 14वं शतक संपलं आणि 15व्या शतकाला सुरुवात झाली. आपल्या भारत देशामध्ये 1526 साली अफगाणिस्तानमधून बाबर आला. बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती राजा म्हणून बसला. हाच बाबर 1528 साली अयोध्याला गेला. त्याने राम मंदिरामध्ये नमाज पाडला म्हणून महाराज 1528 साली त्याच्या नावाने राम मंदिरामध्ये बाबरी मस्जिद तयार झाली. हा सुद्धा भारताचा इतिहास आहे. 1530 साली बाबर मेला. बाबरचा मुलगा हिमाम राजा झाला. 1556 साली हुमायून मेला. हिमायूनचा मुलगा अकबर राजा झाला. 1576 साली अकबर आणि राणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. ज्या इतिहासामध्ये कोण हरला आणि कोण जिंकलं याचा शोध अजून इतिहासकाराला लागला नाही. आणि 15व्या शतकाच्या शेवटी या महाराष्ट्र भूमीमध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता, लक्ष देऊन ऐका, तो दिवस होता 12 जानेवारी 1598 साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखोजी जाधव यांच्या पोटी एक दिव्य कन्या रत्न जन्माला आलं, ज्यांचं नाव आहे जिजाबाई साहेब.
1598 साली जिजाबाई साहेबाचा जन्म झाला. 1599 साली भारत देशामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1605 साली अकबर मेला, अकबरचा मुलगा जहागीर राजा झाला. 1608 साली वारकरी संप्रदायाचा कळस असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारांचा जन्म झाला. 1627 साली जहागीर मेला, जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला. आणि 16व्या शतकाच्या मध्यंतरी स्वर्णयुगाला सुरुवात झाली, मराठा साम्राज्याला सुरुवात झाली. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 साली. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदू हृदय संस्थापक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी म्हणजे 1646 साली छत्रपती शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला, ज्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा किल्ला. 10 नोव्हेंबर 1659 साली छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. 1663ला शाहिस्तेखानाची बोटं कापली. 1670ला तानाजी मालुसरे गेले. 1673ला प्रतापराव गुजर पाटील गेले आणि मराठा साम्राज्याचा खऱ्या अर्थाने उदय झाला. तो दिवस होता 6 जून 1674 साली. याच दिवशी आपल्या भारत देशामध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं आणि सिंहासनावरती माझा राजा म्हणून बसला आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झालं, स्वराज्य. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज गेले. छत्रपती संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले. 1689ला छत्रपती संभाजीराजे गेले आणि बहुतांश मराठा साम्राज्याची सत्ता काही अंशाने पेशवाईकडे आली. 1705 मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले गे. दिनांक 20 फेब्रुवारी 1707 साली औरंगाबाद या ठिकाणी मेला. 1720 साली आपल्या भारतामध्ये पहिले बाजीराव पेशवे झाले. 1725 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाला, ज्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली आणि अखंड भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला. हा सुद्धा भारताचा इतिहास आहे. 1760 साली दुसरे बाजीराव पेशवे झाले. 1759 साली यशवंतराव मल्हार झाले, ज्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली आणि अटके पार स्वराज्य नेऊन मिळवले. याच ठिकाणी 17वं शतक संपलं, 18व्या शतकाला सुरुवात झाली. आता ठोरं राहिलं, लक्ष देऊन ऐका. दिनांक 1 जानेवारी 1818 साली भीमा कोरेगाव युद्ध झालं. 1828 साली आपल्या भारत देशामध्ये एक मनकर्णिका तांबे नावाची एक स्त्री जन्मली, जिला झाशीची राणी म्हणून ओळखण्यात येऊ लागले. आपल्या भारतामध्ये 1848 साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम स्त्री शिक्षणाचा पाया मोकळा केला. 1857 साली इंग्रजांच्या विरोधात पहिला चेले जाऊचा उठाव झाला. 1882 साली भारत देशामध्ये वंदे मातरम गीत आलं. 1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 1891 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. 1898 साली साने गुरुजीचा जन्म झाला. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1910 साली शेगावचे गजानन महाराज गेले आणि 1917 साली श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली. हा सुद्धा भारताचाच इतिहास आहे. 1920 साली लोकमान्य टिळक गेले. 1926 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1929 साली आपल्या भारत देशाची गायन कोकिळा लतादीदीचा जन्म झाला. 1930 साली काँग्रेस पक्षाची सत्ता गांधी घराण्याकडे आली आणि 1931 साली राजगुरू भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना फासावरती देण्यात आली. 1940 साली बारामतीच्या काकाचा जन्म झाला. 1942 साली वर्ध्यातून चेलेजावचा उठाव झाला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला. हा भारताचा इतिहास आहे बघा. 1947ला भारत देश स्वातंत्र्य झाला. 1947ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीची स्थापना केली. 1948ला महात्मा गांधी गेले. 1949ला भारत देशाची राज्यघटना लिहिण्यात आली. 50ला अंमलात आली. 1952ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली आणि देशाचे पहिले पंतप्रधान झाले कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. हा भारताचा इतिहास आहे बघा, लक्ष देऊन ऐका. दिनांक 1 मे 1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि 1961 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण. 1962 साली चीन भारत युद्ध झालं, ज्या युद्धामध्ये चीनने 35,000 एकर भूमी लुटून नेली. 1965 साली परत भारत पाकिस्तान युद्ध झालं, पण त्यावेळेला पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला, कारण त्यावेळेला देशाचे पंतप्रधान एक धोत्रावाले होते, ज्यांचं नाव होतं लाल बहादूर शास्त्री. आपल्या भारत देशातलं इमानदार व्यक्तिमत्व. 1966 साली लाल बहादूर शास्त्री गेले आणि 1966 सालीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि दादासाहेब कोंडके यांनी शिवसेना पक्षाची स्थापना 1966 साली केली. 1972 साली भारत देशामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि त्याच वेळेस इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला. हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे.
1975 साली बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट रिलीज झाला ज्याचं नाव आहे शोले. 1980 साली BJP पक्षाची स्थापना झाली. 1983 साली कपिल देवाने पहिला वर्ल्ड कप जिंकला. 1989 साली राजीव गांधीने 18 वर्षाच्या मुलाला मतदानाचा हक्क दिला. 1991 साली राजीव गांधी गेले आणि मी जन्माला आलो. 1991 साली राजीव गांधी गेले. 1992 साली बाबरी मस्जिद पाडण्यात आली जी 1528 मध्ये बांधली होती ती. 1993 साली मुंबईला बॉम्बस्फोट झाला. मराठवाड्यात किल्लारीला भूकंप झाला. 1997 साली भारतातली पहिली महिला अंतराळात गेली. काय नाव? कल्पना चावला. 1999 साली परत भारत पाकिस्तान युद्ध झालं ज्याला इतिहासामध्ये कारगिल युद्ध म्हणून ओळखण्यात येते, ज्याच्यावरती बॉर्डर चित्रपट चांगला काढला. 2001ला धर्मवीर आनंद दिघे गेले. 2004ला लक्ष्मण कांत बेर्डे गेले. 2006ला राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. 2007ला आपल्या भारत देशाला एक सक्षम स्त्री राष्ट्रपती म्हणून भेटली. काय नाव? प्रतिभाताई पाटील. 26/11/2008 रोजी मुंबई या ठिकाणी ताज हॉटेलवरती बॉम्बस्फोट झाला. 2012ला आपल्या देशातले 2 नेते गेले. पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे विलासराव देशमुख. 2014ला लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, ज्यांचा जन्म 1950 साली झाला होता ते. आणि 2014ला केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं. 2016ला लक्ष देऊन ऐका, 2016ला आपल्या भारतामध्ये दुसरी नोटबंदी झाली. 2016ला पहिली नोटबंदी 1978 साली जी मोरारजी बापू देसाईंनी केली. दुसरी नोटबंदी 2016 साली जी माननीय नरेंद्र मोदींनी केली. 2017ला अखंड महाराष्ट्र भूमीतून मराठा क्रांती मोर्चे निघाले. 2019ला परत लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि महाराष्ट्रावरती महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2020ला करोना आला, त्याच्यामुळे लॉकडाऊन झालं. 2021ला परत करोना आला, परत लॉकडाऊन झालं. जानेवारी 2022 मध्ये आपल्या भारत देशाची माय असणारी सिंधुताई सपकाळ गेल्या. फेब्रुवारी 2022 मध्ये आपल्या भारत देशाची गायन कोकिळा लता दिदी गेल्या. जून 2022 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं, कारण चालू मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे आलं का लक्षात, 40 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले आणि शहाजी बापू पाटील यांचं काय झाडी हे गाणं गाजलं. आणि आता चालू आहे ते 2023. आणि आज लक्ष देऊन ऐका, आज 12 जानेवारी 2023 रोजी 22 जानेवारी 2023 रोजी कैलासवासी यमुनाबाई एकनाथ बनकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने मी नाशिक शहरामध्ये कीर्तन करत आहे. हा झाला अखंड 2000 वर्षापूर्वीचा इतिहास. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.